शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पुढारी, उद्योजकांनी गोमातेचा चारा पाण्यासाठी सहकार्य करण्याचं नागरिकांनी पुढे यावे आवाहन राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर, गौरक्षक सेना परभणी जिल्ह्याच्या वतीने त्रिपुरारी कार्तिकी पौर्णिमेच्या निमित्ताने प्रत्येक गोमातेसाठी, गोपालकांसाठी गोसंवर्धन, गोहत्याबंदी, गोसन्मान कुठेतरी व्हायला पाहिजे। प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक नागरिकांनी आपला इतर खर्च टाळून, इतर सहकार्य, इतर खर्च कुठेही न करता महाराष्ट्र राज्य सरकारने राष्ट्र राजमाता गोमाताचा दर्जा दिला। पण आजच्या घडीला प्रत्येक गोशाळेमध्ये चारा पाण्याची व्यवस्था खूप कमी आहे, कारण आजच्या घडीला शेतकरी बांधव सुद्धा आपल्या गवत, कडबा किंवा भूसगुडी सुद्धा देत नाही, ते पण विकतायत आणि उद्योग सर्व क्षेत्रातील लोक तर आपण आपल्या कामांमध्ये व्यस्त आहेत। अशातून वेळ काढून प्रत्येक नागरिकानं, प्रत्येक सामाजिक संघटनेने आपापल्या माध्यमातून एक ट्रक, 1,000 किंवा असे जे काही जमन आपल्या माध्यमातून कडवा, गवत, भुसगुळे, चारा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रत्येकानं समोर यायला पाहिजे आणि गोमातेच्या सेवेसाठी आपण संधीचं सोनं करायला पाहिजे। आपल्या परिसरात, जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी गोशाळा आहेत, अशा ठिकाणी आपण प्रत्येक एक गोमाता दत्तक घेतली पाहिजे। कोणाच्या वाढदिवसाला, कोणाच्या इतर कार्यक्रमासाठी इतर खर्च करून अशा गोमातेला गवत, काडी, कडबा, चारा 10 पेंड्या का होईना, 100 पेंड्या का होईना, खर्च हीच खरी गोमाता, राज्यमाता आणि माता, राष्ट्रमाता समजून पशु वाचले तर आपला देश टिकेल, संस्कृती टिकेल, हे मनात धरून प्रत्येकानं समोर यावं असं आवाहन गौरक्षक सेना परभणी जिल्हाध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर, हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे आणि संवर्धन गोशाळा केंद्र ताडबोरगाव तालुका मानवत जिल्हा परभणीचे अध्यक्ष विजय जोगदंड खिस्ते पाटील यांनी जनजागृतीच्या माध्यमातून आवाहन केलंय। कारण प्रत्येक नागरिकाला वाटत आहे की शासनाकडून गोमातेला खर्च येत आहे, पण शासनाकडून पूर्व सर्व गोमातेला येत नाही, तर 25% गोमातेला खर्च येतो, म्हणून आपण इतर 75% साठी गोमाता वाचू शकत नाही। म्हणून आपण सहकार्य आपल्या माध्यमातून कडबा किंवा गवतपेंड या माध्यमातून सहकार्य करावे असे याप्रसंगी आवाहन करण्यात येते, अशी माहिती गौरक्षक सेना परभणी महाराष्ट्र जनसंपर्क संघटन महामंत्री राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार परिषदेद्वारे माहिती दिली। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी परभणी प्रतिनिधी संतोष तायडे, बोरी, परभणी। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।